आज माझ्या भाचीचा बर्थडे पण आहे आणि ॲनिव्हर्सरी पण आहे। आज आम्हाला यांच्याकडे डबल पार्टी भेटणार आहे। तुम्ही सगळ्यांनी ॲनिव्हर्सरी पार्टीला आणि बर्थडे पार्टीला नक्की या मामीच्या घरी। लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा। आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा आणि आमच्या मामीच्या घरी नेहमी बर्थडे पार्टी करा। स्वस्ति न पाशो अरिष्टनेमि स्वस्ति नो वनस्पतिर्दधातु शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभो सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवहरणं सर्वलोकैकनाथम्। नमस्कार, सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आम्ही आलो आहोत माझ्या भाचीच्या घरी। आज माझ्या भाचीचा बर्थडे पण आहे आणि त्यांच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी पण आहे। आज आम्हाला माझ्या भाचीकडून डबल पार्टी मिळणार आहे। आज आम्ही सर्वजण खूप खुश आहोत कारण की आज आम्हाला भाचीच्या बर्थडेची पार्टी आणि भाचीच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी पार्टी पण मिळणार आहे। सर्वात आधी आमच्या सर्वांकडून आणि आमच्या यूट्यूब फॅमिलीकडून माझ्या भाचीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आमच्या सर्वांकडून लग्नाच्या वाढदिवसाच्याही खूप खूप शुभेच्छा। चला तर बघूया माझ्या भाचीचा वाढदिवस आणि त्यांच्या लग्नाची पार्टी कशी साजरा होणार आहे ते। हा व्हिडिओ शेवटपर्यंत सर्वांनी नक्की बघा। माझ्या चॅनलवर जे कोणी नवीन असतील त्यांनी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर बघूया आज बर्थडे पार्टी आणि ॲनिव्हर्सरी पार्टी कशी होणार आहे ते। आता पार्टीची तयारी झालेली आहे। सर्वांनी आधी भाचीला आणि जावई बापूंना औक्षण करून घेतलेले आहे, त्यांची पूजा करून घेतलेली आहे। त्यानंतर केक कटिंग करणार आहेत। 5 सुवासिनी मिळून त्यांची पूजा करून झालेली आहे आणि आता केक कटिंग करायला सुरुवात होणार आहे। चला तर बघूया। भाचीच्या लग्नाला आज 10 वर्ष पूर्ण झालेली होती आणि 10 वर्षानंतरही दोघं खूप खुश होते आणि दोघंही एकमेकांना विश करत होते, लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देत होते। आता केक कटिंगला सुरुवात झालेली आहे आणि आता आधी माझ्या भाचीच्या वाढदिवसाचा केक कटिंग होणार, त्यानंतर ॲनिव्हर्सरी केक कटिंग होणार। केक कापून झालेला आहे। सर्वांनी भाचीला आणि जावई बापूंना केक भरून झालेले आहेत आणि आता सर्वांना खूप भूक लागली आहे, त्यामुळे आता मस्त नॉनव्हेज बिर्याणी आणलेली आहे आणि आता सर्वजण जेवायला बसणार आहेत। चला तर बघूया नॉनव्हेज बिर्याणी किती छान झाली आहे ते आणि आमची पूर्ण फॅमिली एकत्र जेवायला बसते। आमची पंगत बघा किती छान बसलेली आहे। निशाताई जेवण वाढताय, मनीषाताई भाडून देताय, डिश करताय। आशू जेवायला बस, जेवायला बस।
मुलं आता जागा शोधताय जेवणाला कुठे बसायचं म्हणून. चिल्ले पिल्ल्यांची पण मज्जा झाली आहे. नॉनव्हेज बिर्याणी बनवली आणि आता ताई सगळ्यांना जेवण वाढलं. बघा आमची कशी पंगत बसली बघा. बिर्याणी मी बनवली. मनीषा ताई स्पेशल बिर्याणी. सर्व एकत्र पंक्तीमध्ये जेवायला बसल्यावर खूप छान वाटतं. अशी पंगत खूप कमी फॅमिलींमध्ये बघायला मिळते, पण आमची फॅमिलीमध्ये कायम तुम्हाला कुठल्याही फंक्शनमध्ये सर्व एकत्रच बघायला मिळणार. सर्व एकत्र येतात आणि घरीच जेवण वगैरे बनवून छान अशी पंक्तीने जेवायला बसतात. आता माणसांची पंगत झालेली आहे आणि आता सर्व लेडीज लोक जेवायला बसणार आहेत आणि जेवण झाल्यानंतर आईस्क्रीम पार्टी आहे. सगळ्यांसाठी आईस्क्रीम पण आणली आहे. मॅडम आईस्क्रीम खायच्या बाकी आहे अजून, थोडीशी खाऊन घ्या. जेवण झाल्यानंतर सर्वांसाठी आईस्क्रीम पण आणलेली होती. कुणाल दादाने सर्वांना आईस्क्रीम दिली. सर्वांनी पार्टी खूप एन्जॉय केली. सर्वांना बिर्याणी खूप आवडली. थँक्यू सो मच रोशनीताई, खूप छान पार्टी तुम्ही दिली. माझ्या भाचीला आणि जावई बापूंना लग्नाच्या वाढदिवसाच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. आणि रोशनीताई आणि तुमची जोडी अशीच खुश राहो. तुमच्या आयुष्यात खूप भरभराटी येवो हीच देवाकडे प्रार्थना. रोशनीताईला परत एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन आणि बर्थडे माझा आहे.